मनोज जरांगे हे लातूर शहरामध्ये दाखल झाले। जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून मनोज जरांगेंचं लातूरमध्ये स्वागत करण्यात आलंय। मनोज जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली आज लातूरमध्ये आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज जरांगेंच्या स्वागतासाठी उपस्थित आहे। याची सुरुवात हिंगोलीतून झाली होती, त्यानंतर परभणी, मग नांदेड आणि आता लातूरमध्ये ही शांतता रॅली पोहोचलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सागर सुरोसे आता आपल्या सोबत आहेत। सागर, या रॅलीला प्रतिसाद नेमका कसा मिळतोय आणि स्वरूप कसं आहे रॅलीचं? पण पाहतोय की खरं तर गेल्या 3 दिवसांपासून हे रॅली जे आहे ते सुरू आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा 4था दिवस आहे आणि लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील जे ते दाखल झालेले आहेत। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या रॅलीला जे आहे त्याची सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण भगववाद लातूर शहरामध्ये धडकलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहिलं की गेल्या 4 दिवसांपासून जे आहे मनोज जरांगे पाटील वेगवेगळी भूमिका जी आहे ती या रॅलीच्या माध्यमातून मांडताना पाहायला मिळत आहे। आज मनोज जरांगे पाटील नक्की काय बोलणार, लातूरकरांना काय नक्की आवाहन करणार, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहिलं काल नांदेडमध्ये जोरदार असं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला। विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर त्यांनी काल तोफ जी आहे टाकलेली पाहायला मिळाली। मनोज जरांगे पाटील नक्की काय भूमिका मांडतात, मराठा समाजाला नक्की काय मार्गदर्शन करतात, याकडे देखील संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की एकीकडे या आरक्षणासंदर्भात सरकारची बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली जी आहे या ठिकाणी सातत्याने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज रॅलीचा 4था दिवस आहे आणि लातूरमध्ये। ठीक आहे सागर, धन्यवाद या माहितीबद्दल।